नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये स्वागत आहे। आज आपण MIDC जो काही पेपर होणार आहे यांच्यासाठी महत्त्वाचे आणि अतिसंभाव्य असणारे जे काही क्वेश्चन्स आहेत जे की महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम या घटकावरती आधारित असणारे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारले जाणार आहेत। जे की प्रश्नांची संख्या तुम्हाला 10 प्रश्नांची संख्या असणार आहे आणि हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला काय करणार आहे पेपरमध्ये येणार आहेत। तर ते जे काही प्रश्न आहेत हे कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये आलेले आहेत आत्तापर्यंत आणि कसे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। आणि आपल्याला असे जे काही क्वेश्चन्स आहेत तर जे हे 20 क्वेश्चन्स आणि दररोज असणारे 20 क्वेश्चनची सिरीज म्हणजे हे पूर्ण जे काही क्वेश्चन्स आहेत 200-250 क्वेश्चन्स आपले होतील पेपरपर्यंत। या सर्वांची जर प्रॅक्टिस केली तर आपल्याला येणारा जो काही प्रत्येक प्रश्न असेल तो आपल्या या प्रश्नमालिकेच्या सिरीजमधूनच असेल। ठीक आहे, तर चला मग आपण पहिला जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूयात। प्रश्न काय बघा, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 या कायद्याला राष्ट्रपतीकडून मंजुरी कोणत्या दिवशी देण्यात आली होती? हा एक प्रश्न आलेला होता सुरुवातीच्या याच्यामध्ये। तर हा जो काही प्रश्न आहे याचे ऑप्शन्स आपल्याला आहेत 16 फेब्रुवारी 1961, 19 फेब्रुवारी 1962, 28 फेब्रुवारी 1962, 14 फेब्रुवारी 1962। तर यामधलं पर्याय क्रमांक 3 हे जे काही पर्याय उत्तर आहे 28 फेब्रुवारी 1962 तर हे उत्तर यातलं काय आहे बरोबर उत्तर आपल्याला पाहायला मिळेल। भारत शासन कंपनी कर कोणत्या कायद्यानुसार स्वीकारते? तर भारत शासन कंपनी कर हा आयकर कायदा 1961 यानुसार आपण काय करतो त्याला स्वीकारतो। तर ऑप्शन क्रमांक 1 जे काही आहे हे यातलं पर्याय उत्तर काय आहे बरोबर आहे। भारताचे पहिले औद्योगिक धोरण किती साली जाहीर झाले? तर भारताचे पहिले औद्योगिक धोरण हे 1948 साली काय झालेले जाहीर झालेले आहेत। उत्तर आहे 1948। चौथा प्रश्न, भारताने पहिल्या औद्योगिक धोरणात कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारली होती? तर भारताने पहिल्या औद्योगिक धोरणामध्ये मिश्र प्रकारची अर्थव्यवस्था काय केली होती स्वीकारली होती। भारताने दुसरे औद्योगिक धोरण कधी जाहीर केलेले आहे? तर भारताने दुसरे औद्योगिक धोरण हे 1956 साली जाहीर केलेले आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 1956 हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे। भारताने दुसऱ्या औद्योगिक धोरणात कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारली होती? तर पहिल्या याच्यामध्ये मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती। तर दुसऱ्या याच्यामध्ये आपण पाहू शकतो की समाजवादी अर्थव्यवस्था जी काही आहे तर ही समाजवादी अर्थव्यवस्था भारताने स्वीकारलेली होती। 7वा प्रश्न, भारताचे नवीन औद्योगिक धोरण कधी जाहीर झाले? तर भारताचे नवीन जे काही औद्योगिक धोरण आहे तर ते 1961 साली सुरू झालेले आहे जुलै महिन्यामध्ये। भारतात स्पर्धा आयोगाची स्थापना कधी झाली? भारतात स्पर्धा आयोगाची स्थापना 2009 साली झाली। मेक इन इंडिया योजनेची किती प्रकारची क्षेत्र निवडले आहेत? मेक इन इंडियामध्ये किती योजनेचे आणि किती प्रकारच्या योजनेचे क्षेत्र निवडलेले आहेत? तर त्याच्यामध्ये उत्तर आहे 25 प्रकारचं काय केलेले त्याच्यामध्ये योजना निवडलेल्या आहेत। मेक इन इंडिया या योजनेत कोणत्या क्षेत्रावर भर देण्यात आलेला आहे? तर मेक इन इंडिया या योजनेमध्ये उत्पादन क्षेत्र जे काही आहे यावरती भर देण्यात आलेला आहे। लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स हे कोण जाहीर करते? तर लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स हे वर्ल्ड बँक जाहीर करत असते। सेज SEZ फुल फॉर्म काय आहे? स्पेशल इकॉनॉमिक झोन याला आपण काय म्हणतो सेज असं म्हणता येईल म्हणजेच SEZ। मेक इन इंडिया सप्ताह भारतात कोठे पार पडला? मेक इन सप्ताह भारतामध्ये मुंबई या ठिकाणी पार पडलेला आहे। स्टार्टअप इंडिया कधीपासून सुरू झालेली आहे? तर स्टार्टअप इंडिया ही जानेवारी 2016 या वर्षामध्ये काय झालेली आहे सुरू झालेली आहे जानेवारी 2016।
स्टँड अप इंडिया योजनेत कोणाला कर्ज दिले जाते? तर स्टँड अप योजना जी काय आहे याच्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती ज्याला SC आणि ST असे म्हणतो, किंवा सर्व प्रकारच्या महिला या सर्वांना या योजनेमध्ये काय केलं जातं तर कर्ज दिले जाते. लघु उद्योगांची भारतात किती संख्या आहे? तर लघु उद्योगांची सध्या भारतामध्ये 6.3 कोटी म्हणजे 6,30,00,000 एवढी आहे. भारताच्या निर्यातीत लघु उद्योग यांचे योगदान किती टक्के आहे? भारताच्या निर्यातीमध्ये म्हणजे जे काही एक्सपोर्ट करणार आहोत आपण त्याच्यामध्ये किती टक्के योगदान आहे? तर जवळपास 40% योगदान हे काय आहे तर हे जे काही दिलेले आहेत लघु उद्योग यांचं 40% योगदान आहे. मुद्रा बँकेत कोणत्या प्रकारचे कर्ज भेटते? मुद्रा बँकेमध्ये शिशु, किशोर आणि तरुण अशा तीनही प्रकारचं कर्ज आपल्याला मुद्रा बँकेमध्ये मिळतं. शिशुसाठी 1,000 रुपये, किशोरसाठी 50,000 ते 5 लाख रुपये आणि तरुणांसाठी 5 लाख ते 10 लाख रुपये म्हणजे अशा सर्व प्रकारचं कर्ज आपल्याला मुद्रा बँकेमध्ये मिळतं. JNPT बंदर भारतात कोठे आहे? JNPT बंदर भारतामध्ये मुंबई या ठिकाणी आहे. भारतात सर्वात जास्त आयात कोणत्या देशातून होते? तर भारतात सर्वात जास्त आयात ही चीन या देशामधून सर्वात जास्त आयात होते. तर अशा प्रकारचे हे 20 प्रश्न आपल्याला MIDC चा जो काही पेपर होणार आहे याच्यावरती आधारित असणारी ही एक आपली टेस्ट सिरीज आहे. तर अशाच प्रकारचे नवीन नवीन तुम्हाला प्रश्न जे की अतिसंभाव्य क्वेश्चन्स आहेत, जे प्रश्न पेपरमध्ये आलेलेच आहेत, असेच प्रश्न आपण इथे काय करणार आहोत घेणार आहोत. तर आमच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवडलं तर शेअर करा. धन्यवाद.